नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगमध्ये भाजपाला मोठे बळ. कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांच्या गजराज गटाचा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व सौ सुमनताई खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना शिंदे गटातून भाजपात पक्षप्रवेश. बेडग गावच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडत असून कैलासवासी परशुराम बापू नागरगोजे यांच्या गजराज गटातील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते व उद्योजक यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बेडग परिसरातील भाजपाच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बेडग येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यास ग्रामस्थ, कार्यकर्ते व भाजपा पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने काम करणारा पक्ष असल्याचे सांगितले. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून बेडग गावच्या प्रगतीसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून आगामी काळात बेडगमध्ये विविध विकास कामांना गती दिली जाईल असेही त्यांनी नमूद केले. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच श्री बाळासाहेब खरमाटे, सौ पुष्पाताई प्रकाश वाळेकर, सौ सावित्री बाबासाहेब थोरवे, माजी उपसरपंच मल्हारी दाजी नागरगोजे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुनीता शेळके, शुभांगी सूर्यवंशी, जयश्री कांबळे, अध्यक्ष गजराज मंडळ श्री शरद राजाराम पवार, माजी चेअरमन पतसंस्था श्री संजय रामचंद्र गोसावी, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र श्रीराम नागरगोजे, ज्येष्ठ व्यक्ती तुकाराम दादा नागरगोजे, युवा नेते बंडू धोंडीबा नागरगोजे, युवा उद्योजक श्री हनुमंत गोपाळ खाडे, ज्येष्ठ नेते पंडित महादेव वनमे, श्री विकास सदाशिव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्री सुधाकर सुरेश ओमासे, प्रगतिशील शेतकरी श्री गोपाळ यशवंत शेळके, उद्योजक श्री सतीश बाबासाहेब नागरगोजे तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण मल्हारी सानप यांचा समावेश होता. गजराज गटाच्या वतीने बोलताना प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत गावच्या प्रगतीसाठी, युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात बेडगला आणण्यासाठी पक्षासोबत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमास मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, मेघराज शिंदे, गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, बेळंकीचे सरकार गायकवाड, अजित भंडे आदी मान्यवर उपस्थित होते. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे आगामी स्थानिक राजकारणात भाजपची ताकद वाढणार असल्याची चर्चा सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले. बेडग नगरीमध्ये गजराज ग्रुपचे सगळे कार्यकर्ते, गजराज ग्रुपचे प्रमुख आपले सर नागुरी सर, त्यांचे सर्व कार्यकर्ते आज शेकडो म्हणण्यापेक्षा शेकडोपेक्षा प्लस हजारो संख्येनं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तसं म्हटलं तर हे बॉन भाजपचेच आहेत सगळे, पण इकडं तिकडं जरा विखरले गेले काय कारणास्तव, पण ते एक मुळी बांधून एक गट्टा करून आज सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि भाजप कटिबद्ध आहे. जे लोक आपल्याकडे आले, जे पक्षामध्ये पदार्पण केलं, त्यांचं संरक्षण आणि त्यांचा विकास बघणं हे भाजपचं कर्तव्य आहे, हे माझंही कर्तव्य आहे आणि ते मी बजावेन, निश्चित बजावेन. आज सरांना आम्ही धन्यवाद देईन की सरांच्या सगळ्या टीमनं आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज बेडग भाजपमय झालं. आज बेडगमध्ये कुठेही शोधून मिळालं तर दुसरं मिळणार नाही, सगळं भाजपच मिळणार तुम्हाला. ह्या दृष्टिकोनातून आज भाजपमय झाल्यानंतर एक औचित्य सांगतं की माझा आणि आमच्या सौ सुमन मॅडमचा वाढदिवस त्या माध्यमातून आज हा उपक्रम इथं राबवला गेला. त्याबद्दल सर्व सरांच्या सर्व टीमचं मी धन्यवाद देतो की आपण एक चांगला मार्ग आणि व्यवस्थित मार्ग तुम्ही निवडला, त्याबद्दल काही शंका नाही आहे. आणि ह्या मार्गावर आपण जायचं आहे आणि गाव माझं मी गावचा, बेडग माझं मी बेडगचा, ह्या उद्देशाने आपण सर्वांनी काम करून राहिलेला थोडा बहुत विकास राहिलेला विकास आहे तो आपण पूर्ण त्याला नेऊया. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आपलं साथ, आपलं प्रेम, आशीर्वाद असं आमच्या पाठीशी आपण ठेवावे, एवढंच मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.